नमस्कार. आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण पुढील भाग वाचनास घेऊया. चला सुरू करूया. कोणीतरी देवीच्या देवळातील घंटा वाजवली आणि तो आवाज दूरवर पसरत मंद होत हवेत विरून गेला. आपल्या मनात यावेळी कोणते विचार घोळत आहेत याची मला कल्पना आहे. आपल्याशी द्वितीय संबंधाची सोयरी जोडायला कितीतरी वधूपिते आज आनंदाने तयार होतील. हरिभट म्हणाले. एक दीर्घ उसासा टाकून सीतारामपंत म्हणाले, संसारामध्ये माझे मन आता पूर्वीसारखे रमेल असं वाटत नाही, परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून काही गोष्टी करणं आवश्यक आहे. पण या बाबतीत कोणाही वधूपित्याचे उंबरटे झिजवण्याची माझी तयारी नाही. हे ऐकताच हरिभट सीतारामपंतांना म्हणाले, मी बोलण्याचं धाडस करतो म्हणून गैरसमज नसावा. आमची काशी कशी काय वाटते आपणाला? कोणकर चमकले आणि म्हणाले, काशी, आमच्या दोघांच्या वयातील अंतराचा तुम्ही विचार केला आहे काय? हरिभट म्हणाले, मी पूर्ण विचारांतीच बोलत आहे. 20-22 वर्षाचं अंतर ठेवून ही अशा प्रकारचे विवाह आपल्या समाजात होतात. यामध्ये शास्त्राच्या विरुद्ध काही सुद्धा नाही. खरं म्हणजे लोक मलाच नावं ठेवतील. कोणकरांच्या मालमत्तेवर लक्ष ठेवून टेंब्यांनी हा योग जुळवून आणला असं म्हणतील. पण माझ्या अंतर्यामीची भावना श्री दत्तप्रभूच जाणतात. या माणगावात आल्यापासून आपण आमच्यावर केवढे तरी उपकार करून ठेवले आहेत. आमच्या हातून आपली काही सेवा घडावी हीच माझी इच्छा आहे. उपकाराची फेड करावी अशी मात्र भावना नाही. पुढे कालावघात हा योग जुळून आला. एका शुभमुहूर्तावरची सौ काशीबाई टेंबे सौभाग्यवती अन्नपूर्णाबाई कोणकर झाल्या. काशी मूळचीच गौरवर्णाची व ठसठशीत बांध्याची होती. आता सौभाग्य चुड्याने आणि सौभाग्य अलंकाराने ती लक्ष्मीसारखी शोभून दिसू लागली. आपल्या लाडक्या कन्येला या सौभाग्य अलंकारात पाहून हरिभट टेंब्यांच्या पत्नीचा ऊर आनंदाने भरून आला. वसंत ऋतूला सुरुवात झाली. जांभळीची आड या डोंगरातील वृक्षांनी नवीन पालवी धारण करायला सुरुवात केली. आंब्या काजूच्या मोहोराचा धुंद वास आसमंतात भरून राहिला होता. चैत्र शुद्ध तृतीयेला अन्नपूर्णाबाईंनी घरात देवाची स्थापना करून मंगळवारच्या दिवशी चैत्री हळदी कुंकू वाटलं. वसंत पंचमीला जोडप्याने ब्राह्मणांची पूजा करून सर्वांना वसंत पेय दिलं. काशी आणि येसू जिवलग मैत्रिणी. आतापर्यंत एकत्र खेळणाऱ्या या दोन मुली आता मायलेकीच्या नात्याने अधिक जवळ आल्या होत्या. हरिभटांच्या पत्नीच्या देखरेखीखाली अन्नपूर्णाबाई व येसू सीतारामपंत कोणकरांच्या संसाराचा गाडा हाकू लागल्या. लक्ष्मीनारायण आणि उमा महेश यांच्या संसाराची उपमा देता येईल असे हे दोन संसार आनंदाने चालले होते. फावल्या वेळात एकत्र येऊन या दोन मैत्रिणी आई मुलीचे नाते विसरून गळ्यात गळा घालून आपापली सुखदुःखे एकमेकींच्या कानात कुजबुजत असत. वटपौर्णिमेला आपापले सौभाग्य अलंकार लेवून या दोघी वटवृक्षाची पूजा करीत. आपल्यावर लादलेलं प्रौढपण विसरून या मायलेकी श्रावणात मनमुराद फुगड्या खेळत. हरिभटांनी व्यक्त केलेल्या शंकेप्रमाणे माणगावातील बऱ्याच ब्राह्मणांनी या संबंधाबद्दल आपापसात कुजबूज सुरू केली. पण सीतारामपंत कोणकरांच्या बद्दल उघडपणे बोलण्याची कोणाचीच छाती नाही झाली. या कुजबुजीला कायमचा आळा बसावा म्हणून की काय सीतारामपंत कोणकरांनी आपली एकुलती एक कन्या येसू हरिभटांच्या ज्येष्ठ पुत्राला गणेशाला देण्याचा आपला मनोदय हरिभटांकडे व्यक्त केला. गणेशाची प्रकृती मूळचीच किरकोळ होती आणि त्याला जन्मापासून फेफऱ्याची व्याधी होती. त्यामुळे त्यांच्या विवाहाबद्दल हरिभट नेहमी चिंतेमध्ये असत. सीतारामपंतांचा हा निर्णय ऐकल्यावर दत्तप्रभूंची इच्छा असे म्हणून त्यांनी समाधानाचा श्वास सोडला. अशा तऱ्हेने काशी सौ अन्नपूर्णाबाई कोणकर व येसू सौभाग्यवती रमाबाई टेंबे झाल्या. अशा तऱ्हेने काही वसंत ऋतू आले आणि माणगावचा आसमंत फुलाफळाने भरून गेला. पावसाळे आले आणि अनंत अमृतधाराने माणगावची भूमी पुनीत करून गेले. दिवाळीचे दिवस आले आणि घरोघर आनंदाचे दीप उजळून गेले. पण अन्नपूर्णाबाईची कूस काही उजवली नाही. जी एकमेव आशा मनामध्ये बाळगून हरिभटांनी व सीतारामपंतांनी हा लग्न योग जुळवून आणला होता, त्या आशेला फळं येण्याची चिन्ह दिसेनात आणि अकस्मात एक दिवस सीतारामपंतांनी अल्पशा आजारावर आपली इहलोकीची यात्रा संपवली. अन्नपूर्णाबाईंवर कुऱ्हाड कोसळली. माय लेकी गळ्यात गळा घालून रडल्या.
एक आपल्या पतीसाठी तर दुसरी आपल्या पित्यासाठी. आपल्या मुलीचे वैधव्यामुळे आलेले पांढरे फटफटीत कपाळ पाहून हरिभटांच्या पत्नीला काय वाटलं असेल त्याची कल्पना मातृहृदयच करू शकेल. गावकऱ्यांची दात कसाळ बांधली अशी त्यांची ठाम समजूत झाली. दैवाची ही विचित्र लीला पाहून बिचारे हरिभट वृद्ध दिसू लागले. आता दोन्ही कुटुंबाच्या संसाराचा गाडा हाकण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आणि ही नैतिक जबाबदारी कायदेशीर व्हावी म्हणूनच अन्नपूर्णाबाईंनी आपली संपूर्ण मालमत्ता आपली सावत्र कन्या सौ रमाबाई टेंबे यांच्या नावे करून टाकली. हरिभटांनी आपल्या मूळ गावची वडिलांची जमीन विकून टाकली आणि आता ते खऱ्या अर्थाने माणगावकर झाले. माणगावमध्ये वास्तव्य केल्यावर हरिभटांना गणेश आणि काशी यांच्यानंतर आणखी 5 अपत्ये झाली. रामकृष्ण, बाळकृष्ण व विष्णू असे 3 मुलगे आणि भीमा, यमुना अशा 2 मुली त्यांना झाल्या. संसाराचा व्याप वाढला तशी सगळ्यांच्या पोषणाची जबाबदारीही वाढली. आता तर त्यांना 2 कुटुंबांचे संसार चालवायचे होते म्हणून त्यांनी हाताखाली गडी ठेवून शेतीचा व्यवसाय सुरू केला. आजचं वाचन आपण इथंच थांबूया. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.